मला हात उचलून सांगा ना, तुमची आई अशी आहे काय? सगळ्यांनी हात उंच करा बरं. अर्ध्या जणांनी खाली काय ठेवताय? तेव्हा तुम्हाला सांगतो अजून. आता मी हा श्लोक वाटत नाही, पण त्याचा ट्रान्सलेशन सांगतो. वरीच 5 श्लोकांमध्ये मनुस्मृती 4 वर्णांची निर्मिती सांगते व ब्रह्मदेवानेच या वर्णांच्या कामांची विभागणी केली आहे असं सांगणे. ब्राह्मणांची कामे शिकणे, शिकवणे, यजन, याजन, दान घेणे व देणे, प्रजारक्षण, दान देणे, यज्ञ, अध्ययन, विजयाशक्त नसणे ही क्षत्रियांची कामे. पशुपालन, ज्ञान, यज्ञ करणे, अध्ययन, व्यापार, सावकारी, शेती ही वैश्यांची कामं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही वर्गांच्या कोणताही दुजाभाव न करता सेवा करणे हे देवाने नेमून दिलेल्या शूद्रांची कामं. 10 वर्ष वयाचा ब्राह्मण 10 वर्ष, तू शतवर्ष तू भूमिपम, पिता पुत्र विजानी याद ब्राह्मणस्तु तया पिता. 10 वर्ष वयाचा ब्राह्मण मुलगा 100 वर्ष वयाच्या क्षत्रियाला पित्याप्रमाणे आहे. हे मी नाही म्हणत, म्हणू म्हणतोय. म्हणजे प्रेत कुठनं काढावं हे देखील मनोनी लिहून ठेवलंय. शूद्राचे प्रेत हे नगराच्या दक्षिणेने दाराने जावं, वैश्याचं प्रेत हे पश्चिमेने जावं, क्षत्रियाचं प्रेत हे उत्तरेकडून जावं आणि ब्राह्मणाने त्यांचा सर्वोच्च दर्जा कायम राखावा म्हणून सूर्य जिथे असेल त्या दिशेने आपलं प्रेत न्यावं. बाकी अत्यंत घाणेरडे आहे, ती काही मी वाचून दाखवत नाही. ह्याच्यात सर्वात जास्त घाण कोणाबद्दल लिहिलं असेल तर क्षुद्र आणि स्त्रिया. स्त्रिया या मानवजातीत मोडत नाहीत. त्यांचा उपभोग एवढंच त्यांचं काम आहे. त्यांचा उपभोग घ्या आणि त्यांना सोडून द्या, असं मनूचं मत आहे. तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? आणि म्हणून मनूचे 2 श्लोक काय आणि अख्खं मनुस्मृती काय याचा समावेश हळूहळू होणार आहे. जेव्हा 2 श्लोक आत येत आहेत तेव्हा अख्खा मनुस्मृती यायला वेळ लागणार नाही. मी ह्यांना आज या ठिकाणी एवढ्यासाठी बोलवलं की यांचा ऐतिहासिक संदर्भ आहे. बाबासाहेबांना जागा देणे, बाबासाहेबांसाठी उभं राहणं हे महाडच्या तमाम नागरिकांनी केलं. आजूबाजूच्या गावातले बहिष्कृत समाज जेव्हा इथे आला तेव्हा त्यांना अन्न पाणी काही मिळत नव्हतं. तेव्हा यांच्यासारख्या म्हणजे यांच्या आजोबांनी हे सगळं आयोजित केलं. त्याच्यासाठी त्यांना काय भोगावं लागलं तर त्यांच्या घरावरती भाई अनंतराव चित्रे यांच्या घरावरती, सहस्त्रबुद्धे यांच्या घरावरती, माधवशेठ ठरवळ यांच्या घरावरती 10 वर्ष बहिष्कार घालण्यात आला. त्यांच्या पूजे अर्चा लग्नाला कोणीही जात नसत. आणि म्हणून ही जागा कुठेच त्यांना जागा न मिळू नये याची सोय करण्यात आली. पण ही जागा एका मुस्लिम व्यक्तीची असल्याने ती जागा मागण्यासाठी स्वतः सुरबानाना चित्रे सगळे गेले आणि त्यांनी त्या फतेह खान देशमुख मुठोलीकर यांना विनंती केली की तुम्ही तुमची जागा द्या. त्यांनी एका क्षणात सांगितलं देतो. त्याच्यानंतर मनुवादी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले जागा द्यायची नाही. ते म्हणाले मी जातीने मुसलमान आहे, एकदा दिला शब्द दिला. मी शब्द दिलाय सुरबानांना की माझी जागा तुम्हाला दिलेली आहे, मी काय जागा परत घेणार नाही. बघा, हिंदू, मुसलमान, शूद्र, वर्णव्यवस्थेतले वरचे टिप्पणीस हे सगळे पुरोगामी महाराष्ट्रासाठी एकत्र आले. ही या महाराष्ट्राची ओळख आहे. काही निवडक लोक या महाराष्ट्राला बदनाम करतायत. काही निवडक लोक या महाराष्ट्राला परत एकदा 4000-5000 वर्ष पाठीमागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. एकीकडे संविधान बदलण्याचं काम सुरू आहे, एकीकडे जातीय द्वेष या माध्यमातून भडकवण्यात जाणार आहे, एकीकडे धर्मद्वेष वाढतोय आणि त्याच्यातनं या देशाला एक आव्हान निर्माण झालंय. जे आव्हान बाबासाहेब आणि या सगळ्यांनी महाडच्या लोकांनी उभ्या जगाला दाखवलं की बघा आम्ही हे कसं करू शकतो, भेदभाव आम्ही कसे मिटवू शकतो.
ते आपल्याला सगळ्यांना महाडच्या धर्तीतनं एक स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रभर फिरावं लागेल. त्याच्यासाठी तयार राहा, एवढंच तुम्हाला सांगतो. या घाई गडबडीत मनुस्मृती असं दिसल्यामुळे काही जणांनी, मी पण एक पोस्टर फाडलंय, त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता. मला माहिती आहे त्याच्यावरनं काही टीव्हीवाले चालवतील, काही जण आता अॅट्रॉसिटीसाठी पण धावपळ करतील. तर आम्ही कधी मुद्दामून केलेलं नाही. तर मनुस्मृती अशी फाडल्यासारखी दाखवावी म्हणून ते केलेलं आहे. त्याच्यातनं काही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अगदी नतमस्तक होऊन मी माफी मागतो. टीव्ही चॅनलवाले इथे आहेत, त्यांना माहिती आहे काय परिस्थिती होते. तेव्हा आपण योग्य तो निर्णय आपण घ्यावा, बाकी आमचे काही म्हणणं नाही. बाकी जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आता लायटर कुठे, लायटर त्याच्यामध्ये मनुस्मृतीवर बाबासाहेबांचा फोटो आहे कुठे, ते दान करणारा तुम्ही ते काढ, पुस्तकच आहे ना, पुस्तक कुठे. पण जितेंद्र आव्हाड हे मनुस्मृती दहनाचं आंदोलन करतायत आणि त्यावेळी ते बोलत होते आणि महाडमधून आपण ही सगळी दृश्य पाहतोय. चौदार तळ्याच्या परिसरामधून जितेंद्र आव्हाडांचे हे आंदोलन आणि स्त्रियांबाबत मनूचे विचार विकृत आहेत असं वक्तव्य यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. मनुस्मृतीमध्ये शुद्ध आणि स्त्रियांबाबत घाणेरडं लिखाण केलेलं गेलेलं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आणि काही लोक महाराष्ट्राला बदनाम करतात असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलंय. बाबासाहेबांचा फोटो फोडण्यावरून आव्हाडांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे. तर मनुस्मृतीचे अभ्यासक्रमामध्ये 2 श्लोक आले, मात्र पूर्ण मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये उतरायला वेळ लागणार नाही असं सुद्धा आव्हाड यांनी म्हटलंय. Thank you.